ओके. मागच्या लेक्चरला ऑलमोस्ट या चॅप्टरचा आपला आता एंड चालू आहे. शेवटची एक्सरसाइज आहे इन शॉर्ट. ओके. आता याच्यामध्ये मला एक लास्ट टाईम एक सांगायचं राहिलं की एक्सरसाइज 3.4 मधले कोणते एक्झाम्पल करायचे, तर ऑल पूर्ण एक्सरसाइज करायची, यातलं कोणतंच सोडायचं नाही तुम्हाला. ओके. दॅट वॉज द होमवर्क. हे माहीत असू द्या. घरी प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्याशिवाय आपल्याला लिहिता येणार नाही, लक्षात राहणार नाही, हे लक्षात घ्या. ठीक आहे. हा एक पॉईंट. त्याच्यानंतर बघा, आता आपण ही हेडिंग लिहायची आहे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ अ अँगल ऑफ अ ट्रायंगल. इथं मी लिहितो, फॉर्म्युले बघणार आहे आपण. कन्सिडर ट्रायंगल ABC, A प्लस B प्लस C किती असतो रे? 180 डिग्री. लक्ष द्या, काय बोलतोय लक्ष द्या. त्या शून्यातून बाहेर या जरा. एक ट्रायंगल आहे ABC, A प्लस B प्लस C, तिन्ही अँगलची ॲडिशन किती असणार आहे? 180 डिग्री. किती असते? 180 डिग्री. ठीक आहे. तर 180 डिग्रीला आपण काय म्हणतो? पाय. काय म्हणतो? पाय. आता समजा त्याच्यामध्ये जर आपण कन्सिडर केलं, पहिलं रिमार्क ॲज पर द बुक, फर्स्ट रिमार्क काय बघूया. रिमार्क 1, त्यांना म्हणायचं आहे की A प्लस B इज इक्वल टू पाय मायनस C. बरोबर आहे ना? C इकडचा तिकडे गेल्यावर काय होणार? मायनस होईल. बरोबर आहे. मी काय करतो, दोन्ही बाजूला साईन घेतो. सर साईनच का घेतलं? सध्या काहीतरी घ्यायचं म्हणून साईन घेतलं, नंतर बघू पुढचं पुढे अजून काय घेता येईल ते. ठीक आहे. साईन घेतलं, LHSला घेतलं तर RHSला पण घेतलं. बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा काय, देअरफॉर साइन ऑफ A प्लस B साइन ऑफ पाय मायनस C. पहिली गोष्ट, पायचा मल्टिपल असल्यामुळे, लक्ष द्या, पायचा मल्टिपल असल्यामुळे साईनचं राहतं, हा अँगल राहतो तसाच. प्लस का मायनस, यावर क्वाड्रंटकडे आपल्या टोटल हा 0, हा 90 डिग्री म्हणजे पाय बाय 2, हा किती? पाय. हा किती? 270 म्हणजे 3 पाय बाय 2, आणि हा 360 डिग्री म्हणजे 2 पाय. अँगल बघा, पाय मायनस C. हे बघा, इथून चालू करणार, हा पाय मायनस म्हणजे मागं परत, मायनस म्हणजे मागे, प्लस असते तर पुढे लिहिलं असतं. बरोबर आहे. सेकंड क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंटमध्ये साईन कसं आहे? पॉझिटिव्ह. काही लिहिलं नाही म्हणजे पॉझिटिव्ह. आलं लक्षात? म्हणजे पायचं मल्टिपल असल्यामुळे साईनचं साईन, हा C इथे पॉझिटिव्ह. यात काही अडचण आहे? असायचं काही कारण नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर बघू आपण प्रत्येक गोष्ट अशी प्रूव्ह करायची गरज नाही. रिमार्कला आपण इथं फक्त म्हणूया, सिमिलरली तुम्ही काय लिहू शकतात? साइन ऑफ B प्लस C, साइन ऑफ C प्लस A किंवा A प्लस C. इन शॉर्ट काय झालं आहे? लक्ष द्या. इन शॉर्ट इथं काय झालं आहे? A प्लस B असेल, A प्लस B इथं इकडं साइन C, इथं जो आहे तो सोडून दुसरा इकडं लिहायचा आहे. इथं कोण आहे? B प्लस C, तर मी इथं लिहितो कोण? इथे A प्लस C, तर इथं कोण लिहिणार? साइन B. सगळ्यात पहिली गोष्ट एक महत्त्वाचं सांगायचं आहे मला इथे. काय सांगायचं आहे नीट लक्षात घ्या, की तुम्ही जर बघितलं तर एक गोष्ट ऑब्झर्व होईल, कुठेही ॲप्लाय नाही करायचं. हे कधी ॲप्लाय होणार आहे? ॲप्लाय कधी होणार आहे? कधी? येस, ABC आर द अँगल ऑफ ट्रायंगल, त्यालाच ॲप्लिकेबल आहे. नाही तर उद्या कुठेही दिसलं ABC ट्रायंगलचे अँगल नाही, काहीतरी असेच आहेत वेगळे पॉलिगॉनचे किंवा काय, तिथं लिहून ठेवणार, तिथं चालणार दीज आर द अँगल्स ऑफ ट्रायंगल ABC, तेव्हाच तुम्ही हे लिहू शकतात. आलं? रिमार्क 1 लक्षात आलं. आता आपण रिमार्क 2 कडे जाऊ. त्यांनी जे लिहिलं आहे ते कॉस घेऊ आपण त्याचा. आपण मगाशी काय घेतला होता? साईन घेतला ना, तर त्याचा आपण कॉस घेऊ. कॉसवरून काय लिहिता येतं ते बघूया. ठीक आहे. लक्ष द्या. मी इथं लिहितो रिमार्क 2.
रिमार्क 2 बघा काय इथे म्हणायचं ॲज ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू पाय, मग अशी लिहिलं होतं ए प्लस बी इज इक्वल टू पाय मायनस सी. देअरफोर समजा साईनच्या ऐवजी आपण कॉस घेतला, कॉस ऑफ पाय मायनस सी, कॉस ऑफ ए प्लस बी इज इक्वल टू, पहिली गोष्ट काय, पायचा मल्टिपल असल्यामुळे कॉसचं राहणार कॉस, हा अँगल सी. याला प्लस का मायनस बघा, क्वाड्रंटल याच्यामध्ये पाय मायनस सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉस स्वतः कसा आहे, निगेटिव्ह आहे. कसा आहे तो, मग सिमिलरली तुम्ही काय म्हणू शकता, देअरफोर सिमिलरली कॉस ऑफ बी प्लस सी, कॉस ऑफ ए प्लस सी, बी आणि सी सोडून कॉस ए, ए आणि सी सोडून कॉस बी, पण साईन कशी मायनस. हे फॉर्म्युले आणि ते फॉर्म्युले जवळपास सेम आहे. कॉसच्या वेळेला पॉझिटिव्ह ठेवा, साईनच्या वेळेला पॉझिटिव्ह ठेवा, कॉसच्या वेळेला काय लिहायचं मायनस. आलं लक्षात. ए बी सोडून सी, बी सी सोडून इकडं ए सी सोडून इकडं बी, साईन 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 साईन. तसंच कॉसच्या वेळेला फक्त साईन काय लिहायची इथं, मायनस मायनस मायनस. आलं लक्षात. 6 फॉर्म्युले आपली झालेले आहेत. त्याच्यानंतर बघा पुढे रिमार्क 3 कडे येऊ आपण. बघा ॲज ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू पाय, ए प्लस बी इज इक्वल टू पाय मायनस सी. समजा मी दोन्ही बाजूला 2 ने डिवाइड करतो. कितीने डिवाइड करतो, 2 ने. देअरफोर ए प्लस बी अपॉन 2 इज इक्वल टू पाय बाय 2 मायनस सी बाय 2. 2 याला देऊन टाकलं, याला देऊन काय उपयोग नाही, याला 2 दिला, याला 2 दिला. सर याला काय दिला बघू, येईल लक्षात. नेहमीप्रमाणे टेकिंग साईन ऑफ बोथ साईड, दोन्ही बाजूला आपण साईन घेऊ. साईन घेतला दोन्ही बाजूला, ठीक आहे. देअरफोर साईन ऑफ ए प्लस बी अपॉन 2, लक्ष द्या, साईन ऑफ 90 मायनस थिटा कोण येतो, कॉस ऑफ थिटा. अँगल नेहमीप्रमाणे 90 मायनस फर्स्ट क्वाड्रंट, तिथं सगळेच पॉझिटिव्ह आहे. म्हणजे याचं तुम्हाला काय भेटलं, जेव्हा अँगल हाफ आहे, इकडे बघा मागे हाफ नव्हता, ए प्लस बी तिकडं सी, बी प्लस सी तिकडं ए प्लस सी तिकडं बी, साईन 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 साईन. तसंच कॉसच्या वेळेला फक्त मायनस साईन आली. आता इथं आपण नेक्स्ट याच्यामध्ये काय बघितलं, अँगल डिवायडेड बाय 2 आहे. मला लक्षात कसं ठेवणार, अँगल डिवायडेड बाय 2 असेल ए प्लस बी अपॉन 2, तर साईनच्या जागेवर इकडं लिहायचा कॉस. सेम नाही लिहायचं आहे, तिकडं आपण सेम लिहित होतो, इथं सेम लिहायचं का नाही. आणि इकडं ए आणि बी ना, तर इकडं घ्यायचा सी अपॉन 2 अपॉन 2. पुढे बघा सिमिलरली मग तुम्ही काय लिहू शकतात, सिमिलरली काय लिहिता येईल, साइन ऑफ बी प्लस सी अपॉन 2 साइन ऑफ ए प्लस सी अपॉन 2 असल्यावर साईनचं होणार असं लक्षात ठेवायचं. बी आणि सी सोडून ए अपॉन 2, ए आणि सी सोडून रिमार्क 3, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा पुढे रिमार्क 4 बघू. रिमार्क 4 मध्ये काय बघा, नेहमीप्रमाणे मला सांगा ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू किती, पाय. देअरफोर ए प्लस बी इज इक्वल टू पाय मायनस सी, डिवायडिंग बाय 2 ऑन बोथ साइड्स, दोन्ही बाजूला 2 ने डिवाइड केला. देअरफोर ए प्लस बी अपॉन 2 इज इक्वल टू पाय बाय 2 सी बाय 2. 2 याला देऊन टाकला. नाव आपण आधी साईन घेतलं होतं, तर मी इथं काय घेतो, कॉस.
तर राईटला पण आपल्याला काय घ्यावं लागणार आहे, कॉसच घ्यावा लागेल. ठीक आहे, कॉस ऑफ π/2 मायनस c/2. देअरफॉर काय येणार, कॉस ऑफ a प्लस बी अपॉन 2 इज इक्वल टू, हे बघा कॉस ऑफ 90 मायनस थिटा, हे बघा π/2 म्हटलं तर कॉसचं काय होतं, अँगल तसाच, फक्त त्याला प्लस का मायनस, बघा π/2 मायनस फर्स्ट कॉर्नर, तिथं सुद्धा कॉस कसा आहे, पॉझिटिव्हच आहे. ठीक आहे, मग तुम्ही सिमिलरली काय म्हणू शकता इथे बघा, सिमिलरली कॉस ऑफ बी प्लस सी अपॉन 2 कॉस ऑफ ए प्लस सी किंवा सी प्लस ए काहीही म्हणा. तर पहिली गोष्ट कॉसचं काय होणार, साईन, मग अशी साईनचं कॉस झालं, इथं कॉसचं साईन करा. ठीक आहे, अँगल हा सोडून ए अपॉन 2, अँगल ए आणि सी सोडून बी अपॉन 2. आलं लक्षात. हे टोटल किती फॉर्म्युले बघितले आपण, 12, ऑलमोस्ट 12. कसे कसे बघितले आहेत लक्ष द्या. इथं बघितले काय 6, कसे की साइन ऑफ ए प्लस बी असेल तर त्याचं साईनचं ठेवायचं साईन अँगल सोडून, कॉस ऑफ असेल तर कॉसचं चेंज करायचं कॉसच, पण फक्त काय मायनस अँगल तो सोडून. अपॉन 2 जेव्हा येतं तेव्हा तर खूप इझी आहे. अपॉन 2 जर आलं तुमचं तर त्यावेळेला लक्षात ठेवायचं की साईनचं करा कॉस आणि कॉसचं करा साईन, साईनचं करायचं कॉस, कॉसचं करायचं अँगल डिवायडेड बाय 2, जो कोणता असेल तो अँगल डिवाइड बाय 2, अँगल डिवायडेड बाय 2. तेच इकडे बघा, साईनचं कॉस, कॉसचं साईन. तर हे आपले झाले फॉर्म्युले. हे तुम्ही एवढे फॉर्म्युले लिहून घ्या, त्याच्यानंतर आपण याच्यावरचं एक्झाम्पलला स्टार्ट करू. ठीक आहे, चला.